जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। खरं तर भरपूर वेळ झालेला आहे आणि सगळं काम पण आवरलं, जेवण वगैरे पण झाले आणि आज जरा वावरात काम होतं तर जायचं आहे आता वावरामध्ये। कारण थोडंसं हरभरण ते सोंगून टाकलं होतं आम्ही, ते घरी आणून टाकायचं होतं आम्हाला। तर चला आता सोनपापडी शॉपपासून चाललंय तिकडं ट्रॅक्टर जोडायचं आणि बाकी मग तर म्हणलं चला तोपर्यंत जाऊया पुढं, आहे का नाही। आणि खरं तर आज तेवढंच म्हणजे मग हरभराचं थोडंसं काम होतं आणि हरभरा काढलं का तर मग दर्शिक म्हणजे मग काम आवरण आणि नंतर मग कांद्याचं त्याची गडबड चालूच राहील। तर चला आता हरभराचं आपल्याला आणायला जायचं होतं वावरात। सोनपापडी तू नको बरं पिल्लू। तर चला आलेलो होतो वावरात आणि बघा इथं म्हणजे चर होता आधी पाणी जायला। कारण पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी असलं तर मग काय व्हायचं तर म्हणजे वावरं उपळायचे आमचे। मग त्याच्यामुळे आम्ही असं मधून दोन्ही वावराच्या मधून असं मस्त चर खणून घेतलेला होता। तर मी तुम्हाला दाखवते बघा, ह्या पद्धतीनं हे असं चर खणून घेतलेला होता वावराच्या मधून आणि भरपूर खोल नाली अशी। पण मग ह्या वावरात मग पलीकडून कांदे होते तर त्यानंतर मग इथं इकडल्या वावरात जायला जागा नव्हती। तर आता यावर्षी एवढं काही पावसाचं हे नव्हतं त्यामुळं मग पाणी वगैरे काही नव्हतं तर मग रस्ता बनवून घेतला हे बघा ट्रॅक्टरनं काल। इकडं मग ट्रॅक्टर ते आणायचं राहतं ह्या वावरातून त्या वावरात। आणि आता इकडल्या साईडला कसं थोडेसे कांदे आणि जे कांदे काढायचे का ते जिंकणे आता सध्या निघणार आहे तर ते पलीकडून आहे। तर मग त्यासाठी एवढा मस्त असा रस्ता करून घेतलेला आहे। तर चला लगेच आवरून घेऊ पटापटा कामं। चल सोनपापडी, आज सोनपापडी पण आलेली वावरात। तर बघा भरपूर वेळ पण झाला आणि आता वावरात जेवढं आपले हरभऱ्याचे कडपं होते ते घरी पण नेले आता। म्हणजे ट्रॅक्टर चाललेलंच आता, शेवटचं ट्रॅक्टर भरून 2-2.5 ट्रिपा समजा निघले असतील। बघा एकदम मोकळं मोकळं वाटू राहिलं आता वावर। आणि तर भरपूर थकलो आता कारण लई उशीर झाला, जरा जास्तच हरभऱ्याने म्हणजे घरी न्यायचं म्हणल्यावर मग कसं राहतं। सोनपापडी इकडे बाई सावलीला बाई चाल। तर बघा दर्शिक बसले आता सावलीला। तर घरी बी जायचं होतं आणि हरभरं म्हणजे घरी वाहून नेलं तर कसं म्हणजे एक जण वरतीच लागतं ट्रॅक्टरमध्ये हरभरे वरती घ्यायला कडापे। तर सोनपापडीला मस्त हिरवा हरभऱ्याचं झाड सापडलेलं आहे बघा बाई सोनपापडी खाली। आणि तर चला आम्हाला घरी पण जायचं होतं आणि वावरामध्ये थोडंफार आता हुकून चुकून राहतात जवसाचे झाडं। तर मग मी एवढे जवसाचे म्हणजे जेवढे झाड मला दिसले येतानी त्या दिवशी पण नेलेले होते मी, पण एखादा अर्धा तर सुटतच। तर एवढे सापडले मला तर आता मी ते पण घरी घेऊन जाणार आहे। तर चला सोनपापडी जायचं घरी आता, उन्हाळले तापले असेल ना बाई। आणि जरा आमच्या शंभूचं बी ध्यान आलं आम्हाला कारण आता शंभूचं दुखू राहिलं कारण तो जरा आजारी पडलेला आहे। कवितानी कालपासून फोन केलेला होता की शंभूचं दुखू राहिलं म्हणून। आणि काल तर काय जमलं नाही जायला। सोनपापडी तिकडे घेते हरभरं कारण काल आबाचं पाणी चालू होतं आणि आता आपलं कसं कामं चालूच राहतात। मग आबा गेले शंभूला भेटायला गंगापूरला कारण त्याला म्हणजे त्याचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याला। तर बघू आता आबा येतीनच काय म्हणतील काही नाही। आता दुपार पण झाली, चला जायचं घरी आता। आबा बी आले असतील बरं का आता। तर बघा आता घरी पण आले मी थोडंसं जवसाची झाडं घेऊन आणि इथं हरभरं खाली केलेलं आहे। तर बघा मस्त असा मोठा बारदाना आथरला आणि एवढं हरभरं निघालेलं आहे आमचं। हे बघा 2 समजा 2.5 ट्रिपा निघल्या त्या। आता काय माहिती कसं काढायचं, मशीन काढू नाही तर मग बघू, आहे का नाही। आणून टाकलेलं आहे घरी आता, भरपूर वाळलेलं होतं। तर आता वाजलेलं आहे 4, तिसरा पार्टी आणि भरपूर ऊन उतरला आता आणि आलेलो तो वावरामध्ये। खरं तर आज आम्हाला हरभरा काढायचं होतं मशीनमधून, पण
पण काय झालं, अगोदर असं वाटलं की ट्रॅक्टरने काढावं की मशीन येणार होतं. पण मग आता ते कसं गिऱ्हाईक राहते, आता सगळ्यांचे चालू झाले. तर तो मशीनवाला म्हणला की उद्या सकाळी येईल. तर मग म्हणलं आता चला सकाळीच येणार आहे, कारण आता सकाळीच काढून होईल. तर आता तर काही काम नाही. तर मग वावरामध्ये बघा आमच्या भरपूर काही काही ठिकाणी भरपूर असं कांग्रेज आहे. तर सोनपापडीचे पप्पा आणि आम्ही दोघंजण आलेलो इथं. त्यांनी घेतलेला एक कोयता मी विळ्याने आता कापणार आहे. तर चला आता काही खरं तर मग आपला हरभरे काढायचाच प्लॅन होता, पण तो काय आता उद्या सकाळवरच गेला. तर चला तोपर्यंत घेऊ एवढं येऊ, कारण इकडल्या साईडला काही नाही बरं एवढं जादा. इकडं फक्त हे बिलायतून ते जास्त आहे, पण तिकडल्या साईडनं पूर्ण असं म्हणजे पाण्याची म्हणजे तिकडं बँड येतं, तिथं पाणी राहतं जास्त. तर तिथं पूर्ण काँग्रेज आहे. तर तेवढं आम्हाला काँग्रेज आता कापायचं आहे. तर चला लगेच आता काँग्रेज कापून घेऊ. तर बघा किती मोठं गिन्नी गवताची. तर चला आता आपलं काँग्रेज बी कापून झालेलंच आहे. आणि गंज पहा तुम्ही काँग्रेजाचे किती पडलेले आहेत. आणि एकदम मोकळं वावर दिसू राहिलं, कारण काँग्रेस पूर्ण कापल्यामुळं. हे बा डायरेक्ट आम्ही अशी गंज घातली. आणि याला इतकं बी आलेलं आहे ना, तर खरं तर कसं आहे, एवढं बी जर वावरात जर पडलं तर मग परत पुढच्या पिकाला लय उतरतं. तर त्यासाठी मग आम्ही कापून घेतलेलं आहे. तर बघा आता एकदम मोकळं झालेलं आहे. तर चला हरुष पप्पा गेले तर पुढं गिन्नी गवत तोडायचं होतं. मस्त आता हुलडाच राहिला फक्त. आता वावरामध्ये ज्वारीचेच कंच, बाकी सगळं झालं आहे. जवस नेलं, कलडीला टाईम आहे आणखी, हरभरा पण नेलं. तर आता थोड्या दिवसातच वावर आपलं मोकळं होईल. तर चला आता गिन्नी गवत तोडलं की नाही बघू. सोनपापडी शॉप ते पुढे गेले इथं. चला सोनपापडी शॉपानी गिन्नी गवत पण तोडलेलं आहे. मस्त आपलं गिन्नी गवत काही काही ठिकाणी म्हणजे इकडं बाकी आहे अजून, म्हणजे छोटे छोटे. कोयतरी टाकला का हा ना. मग इकडं पण आता थोडंच वाढलेलं आहे, जास्त नाही काही. मस्त आहे. जास्त वाढल्यानंतर बी जनावरं खात नाही, तसंच डाकळं पाडतात. मग थोडं नेलेलंच बरं राहतं. तर चला घरी जाऊ लगेच. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज बघा हरभरा काढायचं होतं, आणि कालच खरं तर काढायचं होतं, पण काल काय मशीन आलं नाही. आणि आज बघू आता येणारच आहे थोड्या वेळात. तर बाकी सगळे काम पण आवरले, जनावरांचं झाडून स्वयंपाक जेवणं खावणं सगळं आवरलं आहे. तर चला आता वाट बघतोय मशीनची, कारण मशीनवाला येणार होता. तर चला आता लगेच मस्त हरभरा काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला आता ट्रॅक्टर पण आलं. मशीन आपलं जे हरभरे काढण्यासाठी कालपासून वाट बघत होतो. तर बघा आपण इकडं टाकलेले आहे हरभरे. बारदाण्यावर एक मोठा गंज करून ठेवला, म्हणजे मग ट्रॅक्टर आल्याच्यानंतर मग फास्ट काढायला बरं राहतं. तर आता त्या दादांचं चाललं आहे ट्रॅक्टर व्यवस्थित लावायचं, कारण मग म्हणजे ते काय होतं, एक साईडला व्यवस्थित लावावं लागतं, कारण मग त्यानंतर मग ते व्यवस्थित फूट वगैरे होत नाही. तर चला आता लगेच आम्ही लागलेलो आहे हरभरा काढण्यासाठी. आणि आबा वरती चढलेले, कारण वरती जणी एक जण म्हणजे लागतंच त्याच्यामध्ये हरभरा टाकण्यासाठी. तर बघा मशीन पण चालू झालेलं आहे. आणि आम्ही तिघंच आहे आज खरं, कारण काकान ते मम्मी सोनपापडीन ते गेलेले आहेत शंभूला भेटायला. आणि आज छोटा ट्रॅक्टर आहे, म्हणजे जास्त मोठं काही मशीन नाही, त्यामुळं मग तिघंजणं पण भरपूर होऊन जातील. आणि बघा आपलं हरभरं काढायला लगेच सुरुवात. आणि किती मस्त म्हणजे व्यवस्थित निघू राहिलं. आणि आता मशीनवाले ते दादा त्यांचं चाललंच आहे चेक करायचं काम, कारण कोणतं बी खळा असल्यावर त्यांना म्हणजे फूट होती का नाही ती बी पाहावंच लागतं. आणि आमचं चाललं इकडं तिघांचं, आबावरती आहे आणि सोनपापडीचे पप्पा आणि मी, आम्ही तिघंजणं टाकतोय. तर थोडं करून आपल्याला सगळं हरभरा काढून घ्यायचं आहे. तर बघा हे बघा एकदम मस्त असं आपलं. आणि गावरान हरभरा नाही आहे, ते पांढरं आहे, म्हणजे आपण थोडंसं वेगळं आहे. तर एकदम असे म्हणजे आम्हाला आधी असं वाटतं फूट वगैरे होती का काय, पण अजिबात फूटबीट झालेली नाही आहे. तर चला अर्ध हरभरा आपलं निघालेलं आहे आणि अर्धच राहिलेलं आहे बघा.
आणि जास्त वेळ काही लागणार नाही आहे, कारण फास्ट मशीन आहे. म्हणजे अजिबात त्याच्यात काही हे नाही होत, खराबी नाही, काही नाही. खाली बी असं म्हणजे राडा काही नाही होत, एकदम मस्त असं थोडं थोडं करून सगळंच आपलं चाललंय काढायचं. आणि इकडं त्या दादांचं चाललंय गोण्या ते भरून, कारण मग आम्ही 3 जण होतो, त्यामुळे मग ते म्हणले की चला मी पण आता तुम्हाला गोण्या ते धरू लागतो, म्हणजे मग कसं होऊन जाईल. तर चला, फायनली आपला हरभरा पण तयार झालेलं आहे. आणि 1 तासात तर जिकडं तिकडं होऊन गेलं. तर बघा, हे बघा पूर्ण जे खाली राहिलेलं होतं फूट ते सगळे आम्ही हे करून आणि डबल मशीनमध्ये टाकून दिलं, कारण ज्याच्यात काड्या वगैरे राहते ना, तर मग त्या डबल काढून घ्यावं लागत्या. आणि बघा अजिबात सुद्धा फुटणे आलेली काही नाही, एखाद्या अर्धे काढाय पण आता त्याला धार देऊन होईल क्लिअर राहते. इकडं काही गोण्या लावलेल्या आहेत आणि इकडल्या साईडला पूर्ण भुसा, म्हणजे आपलं जे भूस आहे हरभऱ्याचं, तर जनावरांसाठी चांगलं राहतं खायला. तर ते पण एक साईडला आम्ही हे केलेलंच आहे, कारण मग जनावरांना बी लागतच. तर बघा किती मस्त असं हरभरा आपलं तयार झालेलं आहे, एकदम छान. तर बघा एवढं हरभरा आमचं तयार झालेलं आहे आणि भरपूर हरभरा होतं. तर मस्त असं हरभरा तयार झालेलं आहे आणि अजिबात सुद्धा फूट नाही, काहीच नाही. एक सुद्धा दाण म्हणजे असं हरभऱ्याचा फूट नाही झाली बरं, खाय ना मस्त निघाला हरभरा. आणि बघा जास्त काही असं म्हणजे नासतूस व्हायचं काम नाही. मशीनचं मशीन भारी होतं बरं की. ही कशात तर टाकून द्या ना, ही घमीला कोणतरी गोणीत द्या टाकून. आणि पहा तुम्ही, म्हणजे अजिबात सुद्धा असं एक सुद्धा फूट व्हायला, म्हणजे कोणी कोणी काय म्हणत होतं बरं, जर आम्हाला वाटत होतं का कोणी म्हणी थोडे टपले, म्हणजे हे पांढरा हरभरा आहे, गावरान नाही आहे, तर म्हणी या कांटावर फूट होऊ शकते म्हणी. अजिबात नाही झाली आहे ना, वाळलेलं होतं त्याच्यामुळं नसून झाली बरं का. तर तो मशीनवाला पण म्हणत होता ना म्हणे, जर थोडंसं आंबटवरलं जर असं ना तर मग फूट होऊ शकते म्हणे. तर बघा एकदम म्हणजे कुठंच असं लय राडा नाही, काही नाही, उठण्याचा ताण वाचला आपला, आहे का नाही. तर चला, काय होतं खरं तर आम्हाला हे म्हणजे आता मशीनवाला जर समजा आला नसता किंवा चालू होतं मागं पुढं का मशीनला काढायचं का ट्रॅक्टर फिरून घ्यायचं, कारण कोणी कोणी म्हणी फूट होऊ शकते म्हणी. तर आम्हाला ती एक भीती होती बरं खरं म्हणजे. तर चला, एकदम मस्त असं आपला आता हरभरा पण तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात मेन आमचा उठण्याचा त्याचा ताण वाचला, कारण सगळ्यात घरी करणं म्हणजे काही विशेष काही नाही बरं का. घरी पण नीट होऊ शकतं हरभरा, पण कसं आहे आता ऊन पण पडायला लागले आणि जास्त ऊन जर पडलं ना तर मग अजिबात सुद्धा वारं सुटत नाही, काहीच नाही. आणि मग सकाळी सकाळी वारं राहतं, पण सकाळी दुसरे कामं राहते आणि संध्याकाळच्या वेळी एक वारं राहतं, तर तेव्हा पण संध्याकाळी मग जनावरांचं त्याचं काम राहतं. तर चला, एक घंटासुद्धा नसन लागला, तर फास्टमध्ये आम्ही हरभरा काढून घेतलेलं आहे. आणि मम्मी ते नव्हे घरी, कारण शंभूचं दुखतं आहे तुम्हाला तर माहीतच आहे. तर शंभूला भेटायला गेलेले आहेत सोनपापडी, पप्पा आणि मम्मी 3 जणं. आणि आम्ही तिघंच होतो, आबा, मी आणि सोनपापडीचे पप्पा. तर आम्ही तिघांनी मस्त काढून घेतलेले. आता काय फक्त धार दिली ना तर मग एकदम मस्त असं हरभरा आपलं क्लिअर होऊन जाईल. तर चला, मस्त आता हरभरा पण नीट झालं. कालपासून तेच चाललं होतं. आणि एकदा जर एखादं काम हातात जर घेतलं ते जर पूर्ण नाही झालं ना, तोपर्यंत काय म्हणतात मनाला असं बेचैनी राहती. तर चला, ते पण पूर्ण झालं आणि जरा आता आराम करूया. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.